वेगवेगळ्या पक्षात असलेल्या पण भाजपमध्ये न जाऊ शकलेल्या अनेक माजी आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। प्रवीण दरेकर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची घेतलेली भेट हा याच प्रयत्नांचा एक भाग मानला जातोय। प्रवीण दरेकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। दरेकर मनसेला करणार जय महाराष्ट्र, प्रवीण दरेकर शिवसेनेत करणार प्रवेश। माजी मनसे आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर जवळपास 9 वर्षांनी उद्धव यांच्या भेटीच्या निमित्तानं दरेकर यांनी मातोश्रीची पायरी चढली। या भेटीत बंद खोलीत फक्त दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचं समजतंय। विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दरेकर यांनी थेट पक्षाच्या ध्येय धोरणांवरच आक्षेप घेतला होता। तर आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांनी पक्षाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर पक्षात राज्यभर राजीनामा सत्र सुरू झालं होतं। त्यानंतर काही दिवसात सर्व नाराज माजी आमदारांची डोंबिवलीत बैठकही झाली। दरम्यान माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार अशा बातम्यांनीही जोर धरला। या घडामोडींमध्ये जवळपास 2 महिने उलटल्यानंतर पुन्हा एकदा पक्षात ठिणगी पडली, ती कृष्णकुंजमध्ये झालेल्या मनसेच्या मुंबई नगरसेवकांच्या बैठकीमुळे। नाराजांकडून पक्षाचे नगरसेवक फोडण्याचं कारस्थान रचलं जात असल्याची कुणकुण राज ठाकरेंना लागली। त्यांनी प्रवीण दरेकरांचे बंधू नगरसेवक प्रकाश दरेकर यांना भर बैठकीतून बाहेर काढलं। त्यामुळे दरेकरांच्या नाराजीत आणखीनच भर पडली। नेमक्या याच काळात मानसिक तणावात असलेल्या दरेकरांना उद्धव ठाकरेंचा 2 वेळा फोन आला होता। अखेर शनिवारी दरेकरांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीविषयी दरेकरांनी प्रसार माध्यमांना कॅमेरासमोर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। मात्र औपचारिक चर्चेदरम्यान त्यांनी आपली भूमिका मांडली। होय, मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। या आधीही उद्धव यांचा 2 वेळा दूरध्वनी आला होता। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुढची राजकीय वाटचाल जाहीर करणार आहे। उद्धव यांच्याशी झालेली भेट ही सदिच्छा भेट होती। मी मुंबई बँकेचा अध्यक्ष आहे। बँकेच्या माध्यमातून बेरोजगारांना व्यवसाय सुरू करून देण्यासाठी तयार केलेल्या योजनेची माहिती उद्धव यांना दिली। या योजनेसाठी मुंबई महानगरपालिकेचंही सहाय्य आवश्यक आहे। महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे। तसंच बँक हाऊसिंग रिडेव्हलपमेंटसाठी कर्ज योजनाही राबवते। त्यासाठी राज्य सरकारचीही मदत आवश्यक असणार आहे। त्यामुळे पुढच्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं दरेकरांनी स्पष्ट केलंय। शिवसेना भाजप सोबत सत्तेत सहभागी असली तरी दोन्ही पक्षांमधला छुपा संघर्ष अजून संपलेला नाही। त्यातच मनसेचे माजी आमदार भाजपमध्ये गेल्यास पर्यायानं त्यांची ताकद वाढेल याची शिवसेना नेतृत्वाला पुरेपूर कल्पना आहे। म्हणूनच दरेकरांप्रमाणे मनसेतल्या अन्य नाराजांसाठीही शिवसेनेनं गळ लावल्याचं सांगितलं जातंय। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।